या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59. सोलापूर शहर व परिसरात बुधवारी मध्यरात्री ते गुरुवारी पहाटेपर्यंत पडलेल्या पावसानं अक्षरशः सोलापूरकरांची झोप उडाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. सोलापुरातील वेडी, घरकुल, शेळगी, हेप्परगा, होडगी रोड आदी भागात पावसाच्या पाण्यानं कहर केला. अनेकांनी रात्रीच्या सुमारास बाहेर ठेवण्यात आलेलं वाहन पाण्याच्या प्रवाहात गेल्याची माहिती आहे. तर काही सखल भागात पाणी साचल्यानं संसारोपयोगी साहित्यासह गारमेंट साहित्याचं नुकसान झालंय. वेडी घरकुलमधील रेशन दुकानात ठेवण्यात आलेलं रेशन धान्य पाण्यात भिजल्याची माहिती आहे. या पावसानं अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. वेडी घरकुलमधील शाळेत पाणी साचल्यानं शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. या भागात आमदार विजयकुमार देशमुख, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे आदींनी नागरिकांच्या सोयीसाठी नाश्ता, जेवणाची व्यवस्था केली. पाण्याचा प्रवाह दुपारी 12 पर्यंत तसाच राहिल्यानं बराच काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अक्कलकोट रोड येथील सादुल पेट्रोल पंप आणि परिसरातील घरात कमरेएवढं पाणी साचलं होतं. सादुल पेट्रोल पंपावर रात्री ठेवण्यात आलेले जेसीबी आणि ट्रक पाण्यात गेले. असाच प्रकार गुरुवारी पेठेतील चडचणकर पेट्रोल पंपावर दिसून आला. विशेष म्हणजे अक्कलकोट रोड येथील SVCS शाळेच्या परिसरातील रस्त्यांवर पंजवानी मार्केट आहे. या रस्त्यावरही कधी नव्हे इतकं पाणी पाहायला मिळालं. याशिवाय शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं. शहरातील पाणी साचलेल्या भागात आमदार विजयकुमार देशमुख, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं आपत्ती व्यवस्थापनाच्या सहकार्यानं तुंबलेल्या आणि साचलेला कचरा काढून पाण्यासाठी वाट करून दिली. पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुचाकी वाहनं बंद पडलेत. ते दुरुस्त करून घेण्यासाठी वाहन चालकांनी गॅरेजमध्ये गर्दी केली होती. काही भागात पाणी साचल्यानं शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली. यात विशेष करून संभाजीराव शिंदे प्रशाला, अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल आदी शाळांचा सहभाग होता. या पावसानं अनेक आजी नगरसेवक पुढच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संपर्क साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आमदार देशमुखांनी पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या नागरिक व रहिवाशांना शासनाकडून तातडीने मदत पुरवण्यात याव्यात यासाठी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी लवकरात लवकर नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडे पाठवावा अशी मागणी केली. दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी काही भागात मुसळधार पाण्यात उतरून पाहणी केली. वैष्णवी स्किन, हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन, हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरळ यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15in1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.